काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणावरती दहशत झालेला आहे। त्यामध्ये 27 जणांचा नरसंहार झालेला आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी पर्यटन मंत्री आहेत। साहेब, काय सांगाल एकंदरीत घटनेबाबत? काल या संदर्भामध्ये जी दुर्दैवी अटॅक जो आतंकवाद्यांनी पर्यटकांवरती पर्यटन स्थळी केला, त्याचा तर पहिल्यांदा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो। मला ही गोष्ट काल समजल्या तिथल्या स्थानिक प्रशासनाची मी सतत संपर्कामध्ये होतो। आपण जे काही जखमी होते त्यांना हेलिकॉप्टर सेवेतनं तातडीनं दवाखान्यात दाखल करायचं काम पहिल्यांदा केलं। माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री हे इथल्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कामध्ये होते। आपण महाराष्ट्रातले जे पर्यटक आहेत त्यांना परत सुरक्षित महाराष्ट्रात आणण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। आणि सतत मी स्वतः, मला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कालपासून 3-4 वेळा फोनवरनं सांगितलं की सतत आढावा घ्या, आणि त्यामुळे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर, तिथल्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर मी संपर्कामध्ये आहे। आणि जे काही लोक महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहेत, मी ट्रॅव्हल कंपन्यांची सुद्धा आमच्या डायरेक्टर टुरिझमला संपर्क साधायला सांगितलेला आहे। ज्या ट्रॅव्हल कंपन्यांच्या मार्फत जम्मू काश्मीर त्या परिसरामध्ये पर्यटक गेलेले आहेत त्यांना सुरक्षित परत आणण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे। साहेब, एक सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यामध्ये उरीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात आपल्याला यश आलंय, काय सांगा? नाही, हे बघा, शेवटी आतंकवादी हे आतंकवादीच आहेत। त्यामुळे त्यांनी जो काय हल्ला काल केला त्याला उत्तर तर मिळणारच आहे। आणि विशेषतः जर तुम्ही पाहिलं तर ते भाषा विचारत होते, नाव विचारत होते, अमुक एक कलमा पडा असं सांगत होते। म्हणजे जाणीवपूर्वक देशामध्ये, भारतामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा ह्यांचा प्रयत्न आहे। आणि म्हणून मिलिटरी आणि पॅरामिलिटरी हे लगेच फोर्समध्ये आले आणि ताबडतोब त्यातल्या 2 अतिरेक्यांना या ठिकाणी आपण कंठस्नान घातलेलं आहे। मी आपल्याला सांगतो, माननीय पंतप्रधान महोदयांनी, केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी कालच सांगितलेलं आहे की यातला एकही माणूस सुटणार नाही। ज्यांनी हे कृत्य केले तो, आणि त्याला हे कृत्य करायला मदत करणारे सुद्धा। त्यामुळं आपण पाहाल, केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय तातडीनं यांनी कुणी हे केलेलं आहे त्यांना शोधून त्याचं शासन त्यांना दिलं जाईल। तर या ठिकाणी आपल्यासोबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई साहेब त्यांनी सांगितलेलं आहे की दहशतवाद्यांना सोडलं जाणार नाही। न्यूज 18 लोकमतसाठी विशाल पाटील, सातारा।